श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. आज ही कथा ऐकून तुमचे भयंकर दुःख, दारिद्र्य, टेन्शन, गरिबी सर्व काही नष्ट होऊन जाईल. फक्त एकदा मन लावून ऐका आणि तुमच्या यशाच्या मार्गाचे सर्व अडथळे दूर होतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका. याने तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होईल. मित्रांनो, आजची सुंदर कथा आणि व्हिडिओ खूपच छान आहे. ही कथा प्राचीन काळातली आहे. एक राजा होता ज्याच्याकडे एका महालात एक कबूतर होतं जे फारच ज्ञानी होतं. ते कबूतर त्याला एका लांब प्रवासात भेटलं होतं. राजा त्याला महालात घेऊन आला आणि त्या कबुतराशी बोलू लागला. तो कबूतर फारच समजतदार आणि ज्ञानी होता. त्याला राजाकडून खूप प्रेम मिळालं. तो कबूतर राजाला रोज नवा नवा किस्सा सांगत असे. आज कबुतराने राजाला एक कथा सांगितली. हे राजन, ही कथा फार ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. हिला मन लावून ऐका. आज आम्ही तुम्हाला एका अशा राजाची कथा सांगणार आहोत जो रोज आपली बळी देत होता. राजा कबुतराला म्हणतो, हे कबुतरा, तुझी कथा सुरू कर. आम्ही चांगल्या प्रकारे तुझी कथा ऐकू. आणि मग कबूतर त्याची कथा सुरू करतो. प्राचीन काळात एक राजा सूर्यभान यांच्या सूर्यपूर नगरातील एक ब्राह्मण राहत होता जो परदेशात जहाजांचा व्यापार करत असे. त्या ब्राह्मणाला 7 मुलं होती. सर्वात लहान मुलगा राघव होता. ब्राह्मणाने 6 मुलांची लग्न केली होती, पण 7व्या मुलाचे लग्न करण्यापूर्वीच तो ब्राह्मण देवाघरी गेला. त्याचे निधन झाल्यानंतर जहाजावरील व्यापाराची सर्व जबाबदारी 7ही मुलांवर आली आणि ते 7ही भावंड खूप मेहनतीने त्यांच्या व्यवसायात गुंतले. राघव सर्वात लहान होता, म्हणून त्याला आई आणि मोठ्या भावंडाकडूनच नाही तर त्याच्या वहिनींकडूनही खूप प्रेम मिळत होतं. राघव त्यांच्या भावांसोबतच जहाज लादण्यात मदत करत असे आणि जेव्हा तो त्यांच्या भावांसोबत घोड्यावर बसून घरी परतत असे तेव्हा दरवाजाजवळ त्याच्या 6 वहिनी त्यांच्या पतींना उजव्या हाताने पाणी देत, पण त्याला डाव्या हाताने पाणी देत. एक दिवस राघव विचार करतो, आज वहिनी मला डाव्या हाताने पाणी देते, आज मी मोठ्या वहिनींकडून उजव्या हाताने पाणी घेईन. असं विचार करून राघव संध्याकाळी कामातून परतल्यावर घराच्या दरवाजाजवळ पोहोचला आणि त्याच्या उभे राहण्याच्या स्थानाला बदलत तो आपल्या मोठ्या भावाच्या जागी उभा राहिला. त्याचवेळी मोठा भाऊ राघवच्या जागी उभा राहिला. मोठ्या वहिनीने दोन्ही हातात पाणी भरलेल्या लोट्यांना एक हात दुसऱ्या हाताच्या वरून फिरवून घेतला आणि उजव्या हाताचा लोटा आपल्या पतीला दिला आणि डाव्या हातात पकडलेला लोटा राघवला दिला. सर्वांनी पाणी प्यायलं, पण राघवने पाणी पिण्यापूर्वी वहिनीला एक प्रश्न विचारला. वहिनी, आज मी मोठ्या भावाच्या जागी उभा राहून उजव्या हाताने पाणी पिण्याचा विचार केला, पण तुम्ही हात बदलून मला डाव्या हातानेच पाणी दिलं. तुम्ही असं का केलं? त्यांच्या प्रश्नावर मोठी वहिनी म्हणाली, जर तुला उजव्या हाताने दिलेलं पाणी प्यायचं असेल तर तू तुझी पत्नी घेऊन ये. वहिनीचे हे शब्द राघवच्या हृदयाला बाणासारखे लागले. वहिनीचे शब्द राघव सहन करू शकला नाही आणि तो पाणी न पिता वहिनीला म्हणाला, हा घ्या तुमचा पाणीचा लोटा आणि मी इथून जात आहे. मी फक्त तेव्हाच परत येईन जेव्हा मला उजव्या हाताने पाणी देणारी स्त्री मिळेल, अन्यथा मी या नगरात परत येणार नाही. असं म्हणून राघव पाणी न पिता घरातून निघून गेला. चालत चालत तो आपल्या नगरापासून दूर शेरगड किल्ल्यापर्यंत पोहोचला. त्या राज्यात राघव पोहोचला आणि तिथे शांततेचे वातावरण होते, पण तिथल्या राजाला आपल्या मुलीच्या आरोग्याबद्दल खूप चिंता होती. राजकुमारी फारच सुंदर होती, पण तिला एक मोठा रोग झाला होता ज्यामुळे ती नेहमीच अचेतन अवस्थेत राहत होती. राजाने खूप सारे वैद्य राजकुमारीला चांगले करण्यासाठी लावले होते, पण त्यापैकी कोणीही राजकुमारीला ठीक करू शकले नाही. यामुळे राजा मानसिक तणावात होता. शेवटी राजा त्याच्या राज्यात एक घोषणा करतो की जो माझ्या मुलीला ठीक करेल त्याच्याशी मी तिचा विवाह करून देईल आणि त्याला माझं अर्ध राज्य देईन. राघव जेव्हा या हुकुमसिंहच्या राजधानीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की ते शांततेचं वातावरण होतं आणि राजकुमारीच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. राघवने एका व्यक्तीला विचारलं, इथं काय चर्चा चालली आहे? त्या व्यक्तीने सांगितलं, आमच्या राजाच्या मुलीला एक गंभीर रोग लागलाय आणि अनेक वैद्य तिच्या उपचारासाठी प्रयत्न करत आहेत, पण ती ठीक होत नाही.
त्यामुळे राज्यात शोकाचं वातावरण आहे. त्या व्यक्तीची गोष्ट ऐकल्यावर राघव आज राजमहालाकडे निघाला. राजमहालात पोहोचल्यावर त्याने पाहिलं की तिथे अनेक वैद्य राजकुमारीला ठीक करण्यासाठी काम करत होते. तो एका कोपऱ्यात उभा राहून त्यांचं निरीक्षण करू लागला. रोजच्या प्रमाणे सर्व वैद्य संध्याकाळी निराश होऊन आपल्या आपल्या घरी परतत असताना राघवने राज्याच्या मंत्र्याला सांगितलं, महोदय, सर्वांनी आपले प्रयत्न केले आहेत. आता मला राजकुमारीचे उपचार करण्यासाठी परवानगी दिली जावी. त्यांचे शब्द ऐकून मंत्र्याने त्याचा प्रस्ताव राजासमोर ठेवला. राजा म्हणाला, ठीक आहे, त्याला बोलवा. आणि राघवला बोलवल्यावर राजा म्हणाला, बोल राघव, माझ्या मुलीच्या उपचारासाठी मला काय करायला हवं? मला उपचारासाठी काय करावं लागेल? राघव म्हणाला, महाराज, मला तुमच्या मुली चंद्रप्रभासोबत एकांतात एक रात्र थांबवण्याची परवानगी दिली जावी, ज्यामुळे मी या रोगाचं कारण शोधू शकेन. राजा त्याची गोष्ट मान्य करत म्हणाला, ठीक आहे. त्या रात्री राजाने राघवला राजकुमारी चंद्रप्रभाच्या कक्षात ठेवले. राघव राजकुमारीपासून काही अंतरावर बसला आणि त्याने तिच्या पहाऱ्याची जबाबदारी घेतली. रात्री 12 वाजता राजकुमारीच्या शरीरातून एक नागिन बाहेर निघाली आणि महालाच्या परिसरातून जंगलाकडे गेली. नागिन गेल्यानंतर राघवने राजकुमारीला जाग करून तिच्या आरोग्याबद्दल विचारलं. राजकुमारीने आपल्या शरीराची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. त्यानंतर राघवने तिला झोपायला सांगितलं. राजकुमारी गाढ झोपेमुळे पुन्हा झोपी गेली आणि राघव आपल्या स्थानावर परत बसला. सकाळी 4 वाजता नागिन पुन्हा परतली आणि चंद्रप्रभाच्या तोंडाच्या मार्गाने तिच्या पोटात गेली. राघव कोपऱ्यात बसून हे सर्व काही पाहत होता. सकाळी राजा आणि इतर मंत्री राघवकडे आले आणि राघवला विचारलं, राघव, तू कुठल्या निष्कर्षावर पोहोचला आहेस का? राघव म्हणाला, महाराज, मी निष्कर्षावर पोहोचलो आहे, पण राजकुमारीच्या उपचारासाठी मला आणखी एक रात्र आणि काही सामग्री पाहिजे. राजा खुश होऊन आणि राजकुमारीच्या आरोग्याबद्दल आशा ठेवून राघवला म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जे काही पाहिजे ते दिलं जाईल. राजा मंत्र्यांना आदेश देतो. मंत्रीजी, राघवला जे काही आवश्यक आहे ते सर्व काही देऊन टाका. मंत्री हसून आणि मान खाली घालून म्हणाला, ठीक आहे महाराज. त्यानंतर मंत्री राघवकडून आवश्यक सामग्री विचारतो. राघव त्याला सांगतो, मला असा एक बांबू हवा आहे जो 10 फूट लांब, जाड आणि आतून स्वच्छ केलेला असावा. त्या बांबूचे तोंड एका बाजूने उघडलेले आणि दुसऱ्या बाजूने बंद असावे. उघड्या तोंडाला बंद करण्यासाठी झाकण असावे, जेणेकरून गरज पडल्यास त्या उघड्या तोंडाला बंद करता येईल. या सर्व सामग्रीचं मला आणखीन एक रात्र एकांतात थांबण्याची आवश्यकता आहे. मंत्रीने लवकरच राघवने सांगितलेल्या सर्व वस्तू तयार करून राघवला दिल्या. आता राघव संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. रात्रीचे 12 वाजण्याच्या वेळेस वैद्य माघारी गेले आणि राघव पुन्हा त्याच पद्धतीने एका कोपऱ्यात बसला आणि रात्री 12 वाजण्याची वाट पाहत होता. आता जसेच रात्री 12 वाजायला लागले, राघव उठला, बांबू घेतला आणि त्याला राजकुमारीच्या तोंडावर ठेवून बसला. त्याने नागिनच्या बाहेर येण्याची वाट पाहिली. जसं रात्री 12 वाजले, नागिन तोंडातून बाहेर आली आणि थेट त्या बांबूत गेली. जसंच नागिन बांबूत गेली, राघवने तो बांबू बंद केला आणि नंतर त्याने बांबू एका कोपऱ्यात ठेवला आणि शांतपणे झोपला. सकाळी राजा आणि त्यांचे मंत्री राजकुमारीच्या कक्षात पोहोचले आणि राघवला झोपलेले पाहिले. मंत्र्याने राघवला जागा केलं. राजाने राघवला विचारले, तुमचं काम पूर्ण झालं का? राघव म्हणाला, हो महाराज, माझं काम पूर्ण झालं आहे, पण अजून एक काम बाकी आहे. ते तुम्हाला तुमच्या सैनिकांच्या मदतीने पूर्ण करावं लागेल. राजा म्हणाला, ते काय काम आहे? राघव म्हणाला, या कोपऱ्यात ठेवलेला बांबू घ्या आणि तुमच्या सैनिकांद्वारे तो बांबू उद्ध्वस्त करून टाका. महाराजांचा आदेश मिळताच सैनिकांनी बांबू घेतला आणि त्यावर दगडांनी प्रहार करून नागिनला त्यातच ठार केलं. त्यानंतर राघवने राजाला सांगितलं, आता तुम्ही तुमच्या राजकुमारीला जाग करा आणि तिच्या आरोग्याबद्दल विचारा. राजा राजकुमारीला जाग करतो आणि तिच्या आरोग्याबद्दल विचारतो. राजकुमारी दररोजप्रमाणे सामान्य स्थितीत जागी होते आणि हसत हसत आपल्या वडिलांशी बोलते. नंतर ती आपल्या आईकडे जाते. राजा आपल्या मुलीला आरोग्यपूर्ण पाहून आनंदित झाला. त्याच्या शर्तीनुसार राजा राघवशी राजकुमारीचा विवाह केला आणि त्याला आपलं अर्ध राज्य दिलं आणि राघव त्या राज्याचा राजा झाला. राघव काही दिवस महालात राहिला. नंतर त्याने आपल्या राजाचे सत्तावधन करून त्याची राणी चंद्रप्रभासोबत
आपल्या नगर सूर्यपूरला परतला. घरी परतल्यावर त्यांच्या आईने आणि वहिनींनी त्यांचे भव्य स्वागत केले आणि ते दोघेही आनंदाने आणि समाधानाने आपल्या कुटुंबासोबत राहू लागले. त्या काळात सूर्यपूर नगराच्या बाहेर दरवर्षी एक यात्रा भरत असे, ज्यात बकासूर नावाचा एक दानव येत असे. तो दानव अत्यंत विद्यानिधान आणि प्रचंड बलवान होता. तो दरवर्षी यात्रेमध्ये येऊन त्याची विद्या वापरून एक सुंदर मुलगी माशी बनवून त्यांच्या जटांमध्ये अडकून नेत असे. अशा प्रकारे तो मुलींचं अपहरण करून त्यांना आपल्या गुहेत घेऊन जात असे आणि 7 कुलपांमध्ये बंद करून ठेवत असे. राजाच्या सीमेजवळ दरवर्षी प्रमाणे यावेळी यात्रा भरली आणि राघवच्या 6 वहिनींनी चंद्रप्रभाला देखील यात्रा पाहण्यासाठी घेऊन गेले. यात्रेमध्ये बकासूर नावाचा दानव जो वेश बदलून फिरत होता, त्याची नजर चंद्रप्रभावर पडली आणि त्याला ती खूप आवडली. दानव बकासूरने चंद्रप्रभाला आपल्या मायावी विद्येने माशी बनवून त्यांच्या जटेत अडकवले आणि आपल्या असुर रूपात तयार केलेल्या गुहेकडे जाऊ लागला. तिथे त्याने चंद्रप्रभाला 7 कुलपात बंद करून ठेवले आणि दुसरीकडे राघवच्या वहिनींनी चंद्रप्रभाला यात्रेत 4ही दिशांना शोधले, पण तिचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. शेवटी ते निराश होऊन यात्रेतून परत आले. घरी परतल्यावर राघवने वहिनींकडून चंद्रप्रभाच्या हरवण्याबद्दल सर्व काही ऐकले. राघव आपल्या पत्नीला खूप प्रेम करत होता, म्हणून तो त्वरित चंद्रप्रभाचा शोध सुरू करण्याची तयारी करू लागला. जाण्यापूर्वी त्याने आपल्या शस्त्रांचा वापर करून एक बाण घराच्या अंगणातील भिंतींमध्ये गाडला. त्यानंतर आपल्या आई आणि वहिनींना सांगितले, ज्यावेळी हा बाण जमिनीवर पडेल त्यावेळी तुम्ही समजून घ्या की राघव या जगात नाही. हे सांगून राघव आपल्या कुटुंबाला निरोप देऊन चंद्रप्रभाचा शोध घेण्यासाठी निघाला. चालत असताना राघव एका जंगलात एका साध्वीच्या कुटीजवळ पोहोचला. तिथे जाऊन त्याने साध्वीला प्रणाम केला. साध्वीने विचारले, बाळा, तुम्ही खूप थकलेले दिसत आहात. तुम्ही जंगलात काय करत आहात? राघवने आपली संपूर्ण कहाणी साध्वीला सांगितली. त्याच्या शब्दांना ऐकून साध्वी म्हणाली, बाळा, जा, माझ्या कुटीच्या मागे 2 पात्र ठेवले आहेत. एकात आंघोळीचे पाणी आणि दुसऱ्यात पिण्याचे पाणी आहे. आधी पाणी पिऊन तुमची तहान भागवा आणि थोडा आराम करा. राघवने कुटीच्या मागे जाऊन पात्रांकडे पाहिलं. त्यात छोटे छोटे पात्र भरलेले होते आणि राघवने विचार केला, इतक्या कमी पाण्याने माझी तहान कशी भागेल? राघवने विचार केला की चला, मी प्रयत्न करून पाहतो. हा विचार करून राघवने एका पात्रातून छोटासा लोटा पाणी काढला आणि त्याने आपले हात आणि चेहरा धुतले. त्यानंतर त्याने पात्राकडे पाहिले आणि त्यात आधी जितके पाणी होते तितकेच पाणी भरलेले होते. त्यानंतर राघव स्नान करण्यासाठी बसला आणि तो लोटा भरभरून पाणी घेत स्नान करू लागला. स्नान केल्यानंतरही त्या पात्रात पाणी जसेच्या तसे राहिले. त्यानंतर त्याने दुसऱ्या पात्रातून पाणी घेत आपली तहान शांत केली. त्यावरही दोन्ही पात्रात जितके पाणी होतं तितकंच राहिलं. राघव हे सर्व पाहून चकित झाला आणि साध्वीकडे गेला. साध्वी त्याला पाहून म्हणाली, बाळा, ताजेतवाने झालास का? राघव म्हणाला, हो आई. साध्वी म्हणाली, तर आता जा, माझ्या धुनीत गहू गाडले आहेत. जितके खाल तितके खा आणि बाकीचे परत गाडा. साध्वीची गोष्ट ऐकून राघव धुनीकडे गेला आणि तिथे गाडलेल्या गहूचा तुकडा काढला. गहू पाहून तो विचार करू लागला, हा गहू तर आधी रोटीसारखा आहे आणि मला खूप भूक लागली आहे. यापासून माझी भूक कशी भागणार नाही, म्हणून मी याचे 2 तुकडे करतो, एक खातो आणि एक परत गाडतो. असा विचार करून राघवने गहूचे 2 तुकडे केले. एक तुकडा खाऊन त्याने दुसऱ्या तुकड्याला परत गाळून ठेवले. तो गहू खात राहिला, पण गहू कमी होत नव्हता. त्याचे पोट भरलं, पण गहू जसेचा तसा राहिला. हे पाहून राघव आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला, या साध्वीच्या पाण्याची आणि गहूची शक्ती काहीतरी वेगळीच आहे. त्याच्या हातात उरलेला गहू परत धुनीत गाडून राघव साध्वीकडे गेला. साध्वीकडे पोहोचल्यावर तिने विचारले, बाळा, जेवण झालं का? राघव म्हणाला, हो आई. त्यानंतर राघव विचार करू लागला, ही साध्वी खूप शक्तिशाली आहे, म्हणून मी तिला चंद्रप्रभाबद्दल विचारतो. आणि त्याने साध्वीला विचारले, आई, तुम्ही मला माझ्या पत्नीबद्दल काही सांगू शकता का? साध्वी म्हणाली, बाळा, तुझी पत्नी असुरपूरच्या दानव बकासूरने उचलून नेली आहे. तो खूप शक्तिशाली आहे आणि मूर्ख आहे. साध्वीचे शब्द ऐकून राघव म्हणाला, माता, कृपया मला त्या दानवापासून चंद्रप्रभाला सोडवण्याचा उपाय सांगू शकाल का? साध्वी म्हणाली, बाळा, याबद्दल मला फारसं माहीत नाही. अधिक माहिती मिळवायची असेल
तर तुला माझ्या गुरुमातांकडे जावे लागेल. तुझे पुढचे मार्गदर्शन माझ्या गुरुमाताच करतील. त्यानंतर राघव म्हणाला, ठीक आहे, गुरुमाईंच्याकडे जाण्याचा मार्ग मला सांगा. साध्वीने त्याला गुरुमाईंचा मार्ग सांगितला. राघव साध्वीच्या सांगितलेल्या मार्गाने जात राहिला आणि तो गुरुमाईंच्या आश्रमात पोहोचला, ज्या 14 विद्यांमध्ये आणि अनेक मायावी शक्तींमध्ये पारंगत होत्या. तिचं आश्रम असुरपूरच्या जवळच होतं. आश्रमाजवळ हंस फिरत होते. गुरुमाईंची विद्या आणि मायाशक्ती इतकी प्रचंड होती की दानव बकासूर आणि तिच्यापासून भयभीत होत असे. आश्रमात पोहोचल्यावर राघवने गुरुमाईला प्रणाम केला. गुरुमाईने राघवला आपला परिचय आणि येण्याचं कारण विचारलं. त्यानंतर राघवने आपली संपूर्ण गोष्ट गुरुमाईला सांगितली. गुरुमाईने राघवचं स्वागत केले आणि म्हणाल्या, बाळा, या मायावी दानव बकासूरपासून चंद्रप्रभावला मुक्त करणे इतकं सोपं नाहीये. या दानवाने तुझ्या पत्नीला त्यांच्या गुफेत 7 कुलुपांमध्ये बंद करून ठेवलाय. जेव्हा तो दानव गुफेतून बाहेर जातो तेव्हा तो त्याच्या माया शक्तीने गुफा आणि कुलूप बंद करतो. त्याच्या गैरहजेरीत गुफेत प्रवेश करणे शक्य नाही. जर कोणी प्रयत्न केला तर तो त्याला त्याच्या मायाशक्तीने दगड करतो. म्हणून तू चंद्रप्रभाला सोड आणि आपली काळजी घेऊन घरी परत जा. हे ऐकून राघव म्हणाला, आई, मला माझ्या जीवाची चिंता नाही. जर मी जाईन तर चंद्रप्रभा सोबतच परत येईन, अन्यथा आम्ही प्राण देईन. राघवचं म्हणणं ऐकून साध्वी म्हणाली, ठीक आहे बाळा, जर तू ठरवलं आहे तर माझं सांगितलेलं पालन कर. जेव्हा मी सांगीन तेव्हा तू तसंच कर. जर तू माझ्या सांगण्याप्रमाणे केलंस तर तू चंद्रप्रभाला सोडून परत घेऊन येऊ शकशील. अन्यथा तू जर हे केलंस आणि त्यात तू चूक केली तर त्यामुळे तू दगडाचा होशील. राघव म्हणाला, ठीक आहे गुरु आई, तुम्ही सांगितलेलं मी सर्व करीन. नंतर साध्वी म्हणाली, बाळा, संध्याकाळ झाली आहे. दानव सध्या गुफेत असेल म्हणून आता जाणं ठीक नाही. उद्या सकाळी जेव्हा दानव गुफेतून बाहेर जाईल तेव्हा तू माझ्या धुणीतून 2 मूठ राख घेऊन जा. गुफेच्या दरवाजावर पोहोचल्यावर त्या राखांपैकी 1 मूठ दरवाजावर ठेव, ज्यामुळे गुफेच्या दरवाजासोबतच 7 कुलपही उघडतील. ते उघडल्यावर तू आपल्या पत्नीला भेटू शकशील, पण त्यावेळी तिला सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीस. तिच्यासोबत जाण्यासाठी तुला काय करायचंय ते मी नंतर सांगेन. मग जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला भेटून परत येणार असाल तर तुमच्याजवळ असलेली दुसरी राख दरवाजावर फेकून द्या, ज्यामुळे गुफेचे दरवाजे पुन्हा बंद होतील आणि तुम्ही थेट माझ्या कुटीमध्ये परत येऊन पोहोचाल. जर कोणी तुम्हाला मागून आवाज दिला तर तुम्ही पाठीमागे वळून बघू नका, आणि जर तुम्ही चुकून मागे वळून बघितले तर तुम्ही दगडाचे होऊन जाल. राघवने उत्तर दिलं, ठीक आहे गुरुमाई, मी असंच करेन. त्यानंतर राघवने जेवण खाल्लं आणि झोपू लागला. सकाळी तो गुरुमाईच्या आदेशाची वाट पाहत होता. जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा गुरुमाईने त्याला रात्री सांगितलेल्या गोष्टी परत सांगितल्या. गुरुमाई म्हणाल्या, ठीक आहे, दानव गुफेच्या बाहेर निघाला असावा. आता तुम्ही गुफेमध्ये जाऊ शकता. गुरुमाईचा आदेश मिळाल्यावर राघव गुफेच्या दारापाशी पोहोचला आणि त्याने आपल्या उजव्या हातात धरलेली राख दरवाजावर फेकली. ते फेकल्यावर गुफेचे दरवाजे आणि आतले कुलूप उघडले आणि राघव सहजतेने गुफेच्या 7व्या कक्षात पोहोचला, जिथे त्याने त्याची पत्नी कैद केलेली पाहिली. चंद्रप्रभा राघवला पाहून रडू लागली आणि म्हणाली, हे नाथ, तुम्ही मला इथून घेऊन जा. राघवही तिला पाहून भावुक झाला आणि तिला म्हणाला, तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला लवकर इथून घेऊन जाईन, पण सध्या तुम्हाला थोडं इथे राहावं लागेल. राघवची गोष्ट ऐकून चंद्रप्रभा शांत झाली. त्यानंतर राघव गुफेतून बाहेर निघाला आणि गुफेच्या दरवाजावर बाहेर जाऊन त्याने डाव्या हातातील राख दरवाजावर फेकली. त्यामुळे दरवाजा बंद झाला. नंतर राघव साध्वीच्या कुटीच्या दिशेने निघाला. त्याच वेळी दानव तिथे पोहोचला आणि त्याने राघवला जाताना मागून आवाज दिला, हे माणसा, तुझे सामान तुझ्या मागे पडले आहे, हे घेऊन जा. राघवने मानवी आवाज ऐकला आणि गुरुमाईचे सांगितलेले विसरला आणि त्याने मागे वळून पाहिलं. जसंच त्याने मागे वळून पाहिलं तसाच तो दगडाचा झाला. राघव दगडाचा झाल्यावर त्याच्या घराच्या बाहेर असलेला बाण पडला. बाण पडताच राघवची आई आणि 6 वहिनी रडू लागल्या. संध्याकाळी जेव्हा त्याचे भाऊ आपल्या कामावरून परत आले तेव्हा त्यांनी घरात शोक पाहिला. तेव्हा त्याने आपल्या आईला विचारले, आई, तुम्ही सगळे का रडत आहात? तेव्हा तिने त्याला सांगितले, पहा, तुमच्या राघव भावाद्वारे गाडलेला बाण आज खाली पडलाय. याचा अर्थ असा आहे की
आज तुमचा भाऊ आपल्यामध्ये नाही. 6 भाऊ बाण पाहून म्हणाले, आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही आपल्या लहान भाऊला शोधून त्याला घेऊन परत येऊ. हे सांगून 6 भाऊ त्यांच्या बाण धनुष्य घेऊन एक एक बाण भिंतीत गाडले आणि आईला सांगितले, राघवप्रमाणेच आमचे बाण भिंतीत ठेवले. जोपर्यंत हा बाण लागू नये तोपर्यंत आम्ही सुरक्षित असू, आणि जेव्हा बाण भिंतीतून पडेल तेव्हा समजून जा की आम्हीही या जगातून गेलेलो आहोत. सर्व भाऊ आईची आज्ञा घेऊन घोड्यावर चढून लहान भाऊच्या शोधात निघाले. सर्व भाऊ लहान भाऊच्या शोधात जंगलात निघाले आणि साध्वीच्या कुटीपर्यंत पोहोचले. तिथे पोहोचून त्यांनी तिला प्रणाम केला आणि विचारले, गुरुमाई तुम्ही आमच्या राघव नावाच्या लहान भाऊला पाहिले आहे का? साध्वीने आदराने त्यांचे स्वागत करून सांगितले, तुमचा लहान भाऊ माझ्या गुरुमाईकडे गेला होता. पुढे काय झालं हे तुम्हाला माझी गुरुमाई सांगू शकतील. हे ऐकून सर्व भाऊ साध्वीला प्रणाम करून तिच्या गुरुमाईकडे निघाले. एक मोठा रस्ता पार करून ते सर्व गुरुमाईच्या आश्रमात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी गुरुमाईला प्रणाम केला. गुरुमाईने त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात आणि इथे काय शोधत आहात? तेव्हा मोठ्या भावाने सांगितले, गुरुमाई आम्ही सगळे राघवचे मोठे भाऊ आहोत आणि आम्ही राघव आणि चंद्रप्रभाचा शोध घेत घरातून निघालो आहोत. त्याची बात ऐकून गुरुमाई म्हणाल्या, तुम्ही इतका लांब प्रवास करून आलात म्हणून थोडा आराम करा आणि काही खा प्या आणि नंतर परत जा. तेव्हा सर्व भाऊंनी सांगितले, आम्ही आमच्या लहान भाऊ आणि त्यांच्या पत्नीला घेऊनच परत जाऊ, आम्ही त्यांना सोडून घरी परत जाणार नाही. गुरुमाई म्हणाल्या, पहा तुमचा भाऊ दगडाचा बनून उभा आहे आणि तुमची वहिनी त्या दुष्ट राक्षसाच्या गुफेत 7 कुलपांच्या आत बंद आहे. तुमच्या राघवने तिला गुफेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा परिणाम तुम्ही पाहिलात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी असेल तर येथूनच परत जा. गुरुमाईची गोष्ट ऐकून सर्व भाऊ म्हणाले, आई आम्ही घरात परत जाऊ, पण आमच्या लहान भाऊ आणि त्याच्या पत्नी सोबतच, अन्यथा आम्ही आमचे प्राण त्यागू. आमचा भाऊ दगडाचा झाला आहे, पण त्याची पत्नी अजून त्या दानवाच्या गुफेत सुरक्षित आहे. म्हणून गुरुमाई आम्ही सर्व चंद्रप्रभाशी भेटून येतो. जेव्हा गुरुमाईंनी त्या सर्व भावांमधील प्रेम पाहिले तेव्हा ती म्हणाल्या, ठीक आहे, ज्याप्रमाणे तुमच्या लहान भावाने चूक केली त्याप्रमाणे तुम्ही ती चूक करू नका, नाहीतर तुमचंही तेच होईल जे तुमच्या भाऊ सोबत झालं. सर्व भाऊ म्हणाले, गुरुमाई आपण जे सांगाल तेच आम्ही करू. त्यावर गुरुमाईंनी सर्व भावांना राघव सारखं सर्व काही समजावून सांगितलं आणि म्हणाल्या, दानवाला त्याच्या गुफेत परत जाण्यासाठी 3 तासांचा वेळ आहे. वेळेत गुफेतून परत ये आणि येताना मागे वळून पाहू नकोस. ते सांगून ती दोन्ही हातात धुणींची विभूती घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होती. सर्व भाऊ दानवाच्या गुफेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी उजव्या हातातील विभूती गुफेच्या दरवाजावर फेकली, ज्यामुळे दरवाजा आणि गुफेचे 7ही कुलप उघडले. सर्व भाऊ गुफेमध्ये गेले. जेव्हा चंद्रप्रभा त्यांनी आत पाहिली तेव्हा ती त्यांचे पाय धरून रडत पडली आणि म्हणाली, भाऊसाहेब कृपया मला येथून घेऊन चला. ते पण मला घेऊन जाणार होते, पण वचन देऊन ते परतले नाहीत. त्यावर सर्व भाऊ म्हणाले, वहिनी चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथून घेऊनच जाऊ, पण तुम्हाला अजून 1 दिवस धीर धरावा लागेल. आम्ही गुरुमाईंकडून परत येऊन तुम्हाला येथून घेऊन जाऊ. चंद्रप्रभा आपल्या जेठांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून राहिली. त्यानंतर सर्व भाऊ गुफेतून बाहेर आले आणि त्यांच्या डाव्या हाताचं विभूती फेकून दरवाजा बंद केला. पण ते गुफेपासून निघाले असताना बकासूर दानव त्यांच्या मागे लागला आणि गुफेतून बाहेर येताना राघवच्या भावांना देखील पाहिलं. तो एक पीडित माणसाचा आवाज करून म्हणाला, हे माझ्या भावांनो, मी एक लंगडा माणूस आहे, तुम्ही माझ्या मागे येताय, मी चालू शकत नाही, कृपया मला थोडा आधार द्या, म्हणजे मी घरी पोहोचू शकेन. देव तुमचं भलं करेल. पीडित माणसाचा आवाज ऐकून त्या भावांनी ती चूक केली जी त्याच्या लहान भाऊने राघवने केली होती. गुरुमाईच्या इशाऱ्याला दुर्लक्ष करून त्यांनी त्या आवाजावर लक्ष दिलं आणि सर्वांनी मागे वळून पाहिलं. जसेच त्याने मागे वळून पाहिलं तसंच ते सर्व दगडाचे बनले. सर्व भाऊ दगडाचे बनल्यावर दानव त्यांना गुफेमध्ये घेऊन गेला आणि चंद्रप्रभाला म्हणाला, माझ्या मागे इथे कोण आलं होतं? चंद्रप्रभा म्हणाली, मला नाही माहीत, मी तर इथे 7 कुलपांच्या आत कैद आहे. 7 कुलूप बंद झाल्यावर बाहेरच्या जगात होणाऱ्या गोष्टींचं मला काहीच कळू शकतं का? म्हणून गुफेमध्ये बाहेर आणि आत 4ही दिशांना नजर ठेवून दानव म्हणाला, त्या गुस्ताखी लोकांना तर मी शिक्षा दिली आहे,
आता पाहू कोण येतो त्यांना सोडवण्यासाठी. त्यांची शिक्षा देण्याची गोष्ट ऐकून चंद्रप्रभाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती विचार करू लागली. कदाचित त्याने नक्कीच माझ्या जेठांना मारले असेल. त्यानंतर चंद्रप्रभा देखील जीवित राहण्याची आशा सोडून देते. दुसरीकडे जसे 6 भाऊ दगडाचे बनले, त्याच्या घराच्या बाहेर असलेल्या भिंतीतून 6 बाण खाली पडले. हे पाहून त्यांची आई आणि त्यांच्या पत्न्या रडू लागल्या. रडत रडत सकाळपासून संध्याकाळ झाली आणि संध्याकाळपासून रात्रीही, पण त्यांचे रडणे आणि विलाप कमी झाले नाही. राजा सूर्यबाण जो दररोज रात्री आपल्या राज्यातील नागरिकांची स्थिती पाहण्यासाठी वेगवेगळ्या रूपात बाहेर जात असे, त्या रात्री देखील घोड्यावर चढून नगराची पाहणी करत होता. शेवटी राजा सूर्यबाण त्या दिशेला पोहोचले जिथे ब्राह्मणी आणि तिच्या 6 सुना विलाप करत होत्या. त्यांना पाहून राजा थांबला आणि ब्राह्मणीला विचारले, आई, तुला काय त्रास आहे? तू इतक्या रात्री आपल्या सुनांसोबत का रडत आहेस? ब्राह्मणी दुःखाने म्हणाली, काय सांगू महात्मा, माझे 7 पुत्र आहेत, ज्यांची 6 पतिव्रता इथे आहेत. एक पतिव्रता यात्रेतून गायब झाली आहे आणि ती शोधण्यासाठी माझ्या 7 मुलं इथून निघाले होते. आता माझे 7ही मुलं या जगात नाहीत. त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगणार? ब्राह्मणीचे दुःख ऐकून राजा सूर्यबाण म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस. मी तुझे मुलं घेऊन येईन आणि मी परत येईन तेव्हा ते आणि त्यांची बायको माझ्यासोबत मी घेऊन येईल आणि त्यांची स्थिती मी नक्कीच तुला सांगेल. हे म्हणून राजा सूर्यबाण ब्राह्मणीच्या 7 मुलांचा शोध घेण्यासाठी रात्रीच निघाले. रात्रभर घोडेसवारी करत ते कंचनगड या शहरात पोहोचले. थोडं विश्रांती घेण्यासाठी आणि हात धुवून आराम करण्यासाठी ते ब्राह्मणी सुगंधा यांच्या घरात पोहोचले. सुगंधा यांच्या कुटुंबातील तिचा पती आधीच मरण पावला होता आणि घरात तिचा एक मुलगा आणि एक नवविवाहित सून होती, जी अंगणात झाडू लावत होती. राजा सूर्यबाण यांची नजर त्या नवविवाहित सुनेच्या कंगणावर पडली आणि त्यांनी त्या ब्राह्मणीला विचारले, आई, या सुनेच्या हातातले कंगण कसे? हे अजून का काढले नाहीत? ब्राह्मणी उत्तरली, बाळा, या नवविवाहित सुनेच्या हातातले कंगण काढले नाही, कारण माझा मुलगा राजा धीरसिंहच्या दरबारात काम करतो. तो राजा धीरसिंहची पहारेदारीची नोकरी करतो आणि तिथून राजा त्याला विश्रांती देत नाही, म्हणून तो लग्न करून लगेच परत गेला आणि म्हणून त्यांनी बायकोचे कंगण काढले नाही. आणि हे ऐकून राजा सूर्यबाण म्हणाले, आई, असा कोणता राजा आहे ज्याने नवविवाहितेच्या कंगण सुद्धा काढायला वेळ दिला नाही? ब्राह्मणी म्हणाले, या कंचनगडचा राजा धीरसिंह आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर सूर्यबाणने एक साध्या माणसाच्या वेशात रूप बदलून सुगंधाच्या मुलगा मोहनच्या महालात जाऊन पोहोचला, जो राजा धीरसिंहच्या या पलंगावर रात्रीची पहारेदारी करीत होता. सूर्यबाण मोहनला म्हणाले, मोहन, आजच्या रात्री मी तुझ्या बदल्यात येथे पहारा देईन आणि तू घरी जाऊ शकतोस. जेव्हा आम्हाला तुझ्यापासून इशारा मिळेल तेव्हा तू घरी राहशील आणि तुझ्या बदल्यात पहारा आम्ही देऊ. त्यावर मोहन घरी गेला आणि राजा सूर्यबाण सारंग वेशात राजा धीरसिंहच्या महालात पहारा देऊ लागले. त्या नगराच्या बाहेर जंगलात एक चंडीची मढाई होती. राजा धीरसिंह रोज रात्री 12 वाजता त्या चंडीच्या मढाईवर जात होता. त्या रात्रीही राजा धीरसिंह त्या दिशेने चालू लागला आणि सूर्यबाणही लपून लपून त्यांच्या मागोमाग गेला. राजा धीरसिंह रोजप्रमाणे चंडीच्या मढाईवर पोहोचला आणि त्याने आपली वस्त्रे काढून मसाला टाकलेल्या तेलाच्या कढईत बसला. काही वेळाने चंडी प्रकट झाली आणि तिने एका कपड्याच्या आसनावर बसून राजा धीरसिंहच्या कंकालाला कढईतील तेलातून चिमटीच्या मदतीने बाहेर काढले आणि एका केळीच्या पानावर ठेवले. त्यानंतर त्या कढईतील सूप पिऊन घेतले. चंडीने जवळ ठेवलेल्या एका अमृताच्या पात्रातून काही थेंब घेतले आणि ते कंकालावर टाकले, ज्यामुळे राजा धीरसिंह पुन्हा जिवंत झाला आणि उभा राहिला. त्याने चंडीचे पाय धरून प्रणाम केला. पाय धरता चंडीने तिचं आसन उचलून राजा धीरसिंहला दिलं आणि म्हटलं, धीरसिंह, आता या आसनातून 1.25 मन सोनं काढा. राजा धीरसिंहने आसन घेतलं आणि त्याने 1.25 मन सोनं मिळवलं. राजा धीरसिंह आजचे कार्य पूर्ण करून रोज त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जात असे आणि त्याची आहुती देऊन 1.25 मन सोनं मिळवत असे. त्यानंतर त्याने त्या सोन्याचं दान सर्व याचकांना केले. राजा सूर्यबाणने लपून या सर्व घटनाक्रमाचं निरीक्षण केलं आणि तो दंग झाला. त्याने विचार केला, या राजाचा त्याग तर कोणत्याही प्रकारे जिंकता येणार नाही, जो आपल्या प्रजेच्या भल्यासाठी आपले प्राण पण हरवतो. पण राजा धीरसिंह, मी तुम्हाला दररोज इतकी वेदनादायक मृत्यू सोडू देणार नाही.
मी तुम्हाला या प्रकारे रोज बलिदान देऊ देणार नाही. राजा सूर्यभानने ठरवले की मी या राजाला या वेदनापासून मुक्त करूनच राहीन. दरम्यान चंडीकडून 1.25 मन सोनं घेऊन राजा धीरसिंह आपल्या महालाकडे निघाले. राजा सूर्यभान त्यांच्याशी लपून लपून काही वेळ चालत त्यांच्यापासून मागोमाग जात राहिला आणि आधी महालात पोहोचून पलंगाच्या निगराणीवर तैनात होऊन राहिला. राजा धीरसिंह महालात पोहोचून पलंगावर झोपी गेला. सकाळ होताच राजा धीरसिंहने त्या सोन्याचं दान याचकांना दिले. राजा धीरसिंहच्या त्याग आणि बलिदानामुळे राजा सूर्यभान फार प्रभावित झाला. मग तो संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. राजा धीरसिंह रात्री 12 वाजेला आपले काम करणार होता. राजा आपल्या राजकारभाराचे काम तो दिवसभर पूर्ण करत होता आणि संध्याकाळी लवकर झोपण्याचा तो आदी होता. त्या रात्री राजा सूर्यभान राजा धीरसिंहच्या पलंगाची निगराणी करत होता. राजा सूर्यभानला 16 विद्यांचं ज्ञान होता आणि या ज्ञानामुळे त्याने 12 वाजण्याआधीच राजा धीरसिंहच्या गाढ झोपेमध्ये राहण्यासाठी त्याला 2 वीर नेमले. यामुळे राजा धीरसिंह गाढ झोपलेला होता. रात्री 12 वाजता राजा सूर्यभान त्याच्या गोळा केलेल्या मसाल्यांबरोबर चंडीच्या मढाईकडे निघाला. मढाईवर पोहोचल्यावर त्याने कढईत मसाले घातले आणि त्यानंतर त्याने स्वतः कढईत उडी मारली. काही वेळाने चंडी प्रकट झाली आणि कढईतून राजा सूर्यभानचे कंकाल काढून एका केळीच्या पानावर ठेवले. त्यानंतर चंडीने आपल्या घड्यातून अमृताची काही थेंब काढली आणि ती सूर्यभानवर टाकली. त्यामुळे राजा सूर्यभान पुन्हा आपल्या पूर्वीच्या रूपात आला. त्यानंतर चंडीने मसालेदार मांसाचा सूप पिल्यानंतर तो खूपच स्वादिष्ट लागला आणि चंडी खुश होऊ लागली आणि म्हणाली, अरे धीरसिंह, आज तर तुम्ही मला आनंद दिला. 3 वर मागा. आज तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. चंडीची गोष्ट ऐकून सूर्यभान म्हणाला, हे देवी, जर तुम्ही खरंच माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला वचन द्या की जे काही मी तुमच्याकडून मागेन ते मला मिळेल. चंडी म्हणाली, हो, मी वचन दिलं, तर काय मागायचं आहे ते सांग. राजा सूर्यभान म्हणाला, हे देवी, पहिल्या वरात मला सोने असलेले आसन द्या, दुसऱ्या वरात मला अमृताचा घडा द्या आणि तिसऱ्या वरात तुम्ही इथून दूर जा. इतका ऐकून चंडी म्हणाली, हे धीरसिंह, तू काय मागितलंस? तू माझं सगळं काही घेतलं, मला माझं घरही गमवायला लागलं. त्यावर राजा सूर्यभान म्हणाले, हे देवी, तू मला वचन दिलं होतं आणि तुझं वचन पाळणं आवश्यक आहे, म्हणून मी जे काही मागितलं आहे ते तुला द्यावं लागेल. सूर्यभानच्या गोष्टी ऐकून चंडी म्हणाली, ठीक आहे धीरसिंह, मला माझ्या वचनाची लाज राखावी लागेल. मग चंडीने सूर्यभानला आपलं सिंहासन आणि अमृताचा कलश दिला आणि तेथून निघून गेली. इथं सूर्यभान सिंहासन आणि अमृताचा घडा घेऊन धीरसिंहकडे गेला आणि त्याच्या सुरक्षितेसाठी तिथे तैनात होऊन तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला. सूर्योदय झाल्यावर त्याने दोन्ही वीरांना हटवले. वीर हटवल्यानंतर राजा धीरसिंहची झोप उडाली आणि तो गडबडून उठाला. त्याने चारही बाजूंना सूर्याचा उजळ प्रकाश पाहून हताश होऊन विचार केला, आज रात्री 12 वाजता माझी झोप का उडाली? मी याचकांना काय देणार? मी त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे मला आता जगण्याचा काही अधिकार नाही. अशा विचारांनी राजा धीरसिंह आपले जीवन समाप्त करण्याचा विचार करत तो आपल्या विश्राम कक्षात गेला आणि कट्यार ओढून स्वतःवर वार करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात राजा सूर्यभान त्याच्या मागे मागे कक्षात पोहोचला. सूर्यभानने राजा धीरसिंहचा हात पकडून त्याच्या हातून कट्यार काढून फेकली आणि त्याला थांबवून म्हणाला, हे राजन, तू काय करत होता? तू असा राजा आहेस ज्याची या नगरालाच नाही तर संपूर्ण जगाला गरज आहे. तुला जगायला हवं आणि आपल्या दरबारात आलेल्या प्रत्येक याचकाच्या जीवनाला आनंदाने भरायला हवं. राजा धीरसिंह म्हणाले, हे सर्व कसे होईल? राजा सूर्यभान हसत हसत आपल्या पाठीमागे लपवलेलं चंडीचं आसन काढून राजा धीरसिंहला देताना म्हणाला, हे राजन, तुझ्या समस्येचं समाधान मिळालं. राजा धीरसिंह चंडीच्या आसनाकडे पाहून आश्चर्यचकित झाला आणि निराश हताश याचकाच्या भावनेने सूर्यभानकडे पाहत म्हणाला, महोदय, तुम्ही मला आपला परिचय द्या. तुम्ही एक सैनिक असू शकत नाही. कृपया आपला परिचय देऊन मला कृत्यार्थ करा. मी तुमचा परिचय जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यांची गोष्ट ऐकून राजा सूर्यभान आपला परिचय देत म्हणाले की हे राजन, मी सर्व घटनाक्रम आणि इथे येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. राजा धीरसिंह सूर्यभानचं नाव ऐकून त्याच्या पायाशी पडले आणि म्हणाले, महाराज, कृपया मला माफ करा. ज्यांच्या पायांची धूळ माझ्या मानेवर लावायला हवी होती, जी मी अनजाणे त्यांच्याकडून पलंगाची निगराणी घेतली. राजा सूर्यभान हे ऐकून चंडीच्या चमत्कारी आसनासह म्हणाले, हे राजन, हे घ्या
आता तुम्हाला रोज आहुती देण्याची आवश्यकता नाही. रोज सकाळी 1.25 मन सोनं मिळेल, ज्यामुळे तुम्ही आपल्या राज्याची नीट पाहणी करू शकता आणि ब्राह्मणीच्या मुलाला मुक्त करून त्याला वेतन देत राहा. राजा धीरसिंह म्हणाले, राजन, असंच होईल. हे सांगून आणि चंडीच्या अमृताच्या गडाबद्दल माहिती देऊन राजा सूर्यबाण धीरसिंहकडून अनुमती घेऊन त्याच्या घोड्यावर बसले आणि पुढे निघाले. दूरवर प्रवास करत राजा सूर्यबाण जंगलातील एका साध्वीच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात प्रवेश केल्यावर त्यांनी साध्वीला प्रणाम केला. साध्वीने त्यांचं परिचय आणि येण्याचं कारण विचारलं. राजा सूर्यबाण म्हणाले, माता, मी राजा सूर्यबाण परमार्थ कार्यासाठी निघालो आहे. कृपया मला ब्राह्मणीच्या 7 मुलांबद्दल काही माहिती देता का? साध्वी म्हणाली, बाळा, मी फार काही सांगू शकत नाही. हे सर्व भाऊ माझ्याकडे आले होते, पण नंतर ते गुरुमातांच्या आश्रमात गेले होते. त्यांच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती गुरुमातांकडून मिळू शकते. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, मी गुरुमातांच्या आश्रमाकडे जातो. साध्वीची परवानगी घेऊन राजा सूर्यबाण गुरुमांच्या आश्रमाकडे निघाले. दूरदूरचा प्रवास केल्यानंतर राजा सूर्यबाण गुरुमांच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी गुरुमांच्या चरणी दंडवत प्रणाम केला. गुरु माने राजा सूर्यबाणचा परिचय घेतलं आणि त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. राजा सूर्यबाण भावपूर्णपणे म्हणाले, मा, मी सूर्यबाण परमार्थ कार्यासाठी ब्राह्मणीच्या 7 मुलांचा शोध घेत निघालो आहे. 7 मुलांचा उल्लेख ऐकून गुरुमा म्हणाल्या, बाळा, ते 7 भाऊ दगडाचे होऊन गेले आहेत. तुमचं काय होईल? तुमचा जीव घालवून त्याच्याप्रमाणे तुम्ही दगड होणार का? तुम्ही तुमच्या प्राणांची काळजी घ्या आणि इथून परत जा. राजा सूर्यबाण म्हणाले, मा, मी एका दुःखी आईला तिच्या मुलांची खैरखबर घेण्याचं वचन दिलंय. मी ती घेतल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. जर परत गेलो तर त्यांना घेऊनच जाईल. मला माझा प्राणही जाऊ दे. सूर्यबाणच्या गोष्टी ऐकून गुरुमाता म्हणाल्या, ठीक आहे बाळा, जे तुमचं इच्छित आहे ते करा, पण ज्या चुका 7 भाऊंनी केल्या होत्या त्या चुका तुम्ही करू नका. अन्यथा त्यांना जे परिणाम भोगावे लागले होते तेच तुम्हाला देखील भोगावे लागतील. जसं मी सांगत जाऊ तसंच तुम्ही करायचं. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, तुमचं सांगणं मी तसंच पाळेन. गुरुमाता म्हणाल्या, तुम्ही नीट ऐका. हे दानव बकासूरच्या गुहेत जाण्याची योग्य वेळ नाही. तुम्हाला माझ्याकडे राहून सकाळी माझ्या आदेशाची वाट पाहावी लागेल. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, मी त्यासाठी तयार आहे. सकाळी दानवाच्या गुहेतून बाहेर निघाल्यानंतर गुरुमाता राजा सूर्यबाणला म्हणाल्या, तुम्ही तयार आहात का? राजा सूर्यबाण म्हणाले, हो मा, मी तयार आहे. गुरुमाता म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही माझ्या धुनीच्या राखीने तुमच्या दोन्ही मुठ्या भरून घ्या आणि त्या दानवाच्या गुहेत जा. गुहेत दरवाजावर उजव्या हाताच्या मुठीची राख मारा, त्यामुळे गुहेचे सर्व दरवाजे उघडतील आणि तुम्ही आत जाऊ शकाल. जेव्हा तुम्ही चंद्रप्रभाशी भेटलात आणि बाहेर निघालात तेव्हा डाव्या हाताच्या मुठीची राख दरवाजावर मारा, त्यामुळे दरवाजा पुन्हा बंद होईल. त्यानंतर तुम्ही माझ्या आश्रमात परत या. जर कोणीतरी तुम्हाला मागून आवाज दिला तर मागे वळून पाहू नका, नाहीतर तुम्ही दगड होऊन जाल. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, जे तुम्ही सांगितलं ते मी करीन आणि तसंच करेन. राजा सूर्यबाण गुरुमातांच्या धुनीच्या राखीने दोन्ही मुठ्या भरून दानवाच्या गुहेत पोहोचले. तेथे पोहोचल्यावर उजव्या हाताच्या मुठीची राख दरवाजावर फेकली आणि गुहेचे सर्व दरवाजे उघडले आणि राजा सूर्यबाण 7 कुलपांमध्ये बंद असलेल्या चंद्रप्रभाच्या जवळ पोहोचले. राजा सूर्यबाणला पाहता चंद्रप्रभा त्यांचे पाय पकडून रडत म्हणाली, तुम्ही कोण आहात? कृपया मला या दानवापासून मुक्त करा. माझे पती आले होते, त्यांनी वचन दिलं होतं पण ते परतले नाहीत. माझे जेठही आले होते, त्यांनी मला आश्वासन दिलं होतं पण ते परतले नाहीत. आता तुम्ही आलात, किमान तुम्ही तर मला इथून बाहेर घेऊन चला. राजा सूर्यबाण म्हणाले, धैर्य ठेव मुली, आम्ही इथे आलो आहोत तर तुला सोबतच नेणार आहोत, पण 3 दिवस धैर्य ठेवावं लागेल. आता मी निघतो आणि तुला इथून बाहेर घेऊन जाण्याची व्यवस्था करतो. नंतर मी पुन्हा परत येईल. इतकं सांगून राजा सूर्यबाण गुफेतून बाहेर येतात आणि बाहेर येताच आपल्या डाव्या हातांची मुठ्ठी राख गुफेच्या दरवाजावर फेकतात, ज्यामुळे दरवाजा पुन्हा बंद होतो. त्यानंतर ते गुरुमाता यांच्या कुटीच्या दिशेने जलदपणे निघतात. दुसरीकडे दानव बकासूर गुफेच्या दिशेने परत येत असतो आणि राजा सूर्यबाण गुफेतून बाहेर येऊन गुरुमाता यांच्या कुटियाच्या दिशेने जात असताना तो त्याला पाहतो आणि त्याचा पाठलाग सुरू करतो. बकासूर राजा सूर्यबाणला वेगवेगळ्या प्रकारे आवाज देऊन त्याला मागे वळून पाहण्यासाठी मजबूर करतो, पण राजा सूर्यबाण त्याच्या कोणत्याही प्रलोभनाला शरण जात नाही.
आणि गुरुमाता यांच्या कुटीमध्ये प्रवेश करतात. बकासूर कुटियाच्या जवळ येऊन गुरुमाताला म्हणतो, गुरुमाता, तुमच्या कुटीमध्ये माझा चोर आहे. गुरुमाता उत्तर देतात, माझ्या कुटीमध्ये चोर आहे? हे काय बडबडत आहेस? तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला भस्म करेन. हे ऐकून बकासूर तिथून परत जातो. दानव परत गेल्यावर गुरुमाता सूर्यभानांना सांगतात, बाळा, हा बकासूर महादानव आहे. विचार करा याच्याशी कसा सामना करावा. राजा सूर्यभान उत्तर देतात, गुरुमा, मी निर्णय घेतलाय. गुरुमाता विचारतात, तुम्ही काय विचार केलाय? सूर्यभान म्हणतात, मी काल पुन्हा गुफेत जाईन. गुरुमाता विचारतात, गुफेत जाण्याने काय होईल? सूर्यभान उत्तर देतात, तुम्ही पहा मा मी काय करतो. गुरुमाता म्हणतात, ठीक आहे बाळा. दुसऱ्या दिवशी दानव निघून गेल्यावर राजा सूर्यभान आपल्या दोन्ही मुठ्या राखेने भरून गुफेच्या दरवाजावर पोहोचतात. ते उजव्या हाताची राख दरवाजावर फेकतात, ज्यामुळे दरवाजा उघडतो आणि राजा सूर्यभान आत जातात. तिथे चंद्रप्रभाला सांगतात, बाळा, आज हा दानव तुमच्याकडे परत आला तर त्याला मृत्यूविषयी विचार. मी इथे परत येईन. हे सांगून राजा सूर्यभान गुफेतून बाहेर येऊन डाव्या हाताची राख दरवाजावर फेकतात, ज्यामुळे दरवाजा पुन्हा बंद होतो आणि ते गुरुमाता यांच्या कुटीच्या दिशेने निघून जातात. दुसऱ्या बाजूला बकासूरला शंका येते आणि तो गुफेत परत येतो. गुफेच्या बाहेर राजा सूर्यभान आणि गुरुमाता यांच्या कुटीच्या दिशेने जात असताना तो त्याला पाहतो. तो त्याला पकडून खाण्याच्या उद्देशाने राजा सूर्यभानच्या मागे धावतो. तो त्याला पकडण्याच्या आधी राजा सूर्यभान आपल्या गुरुमाता यांच्या कुटीमध्ये पोहोचले होते. बकासूर कुटीच्या जवळ पोहोचून गुरुमाताला म्हणतो, गुरुमाता, माझा चोर आज पुन्हा तुमच्या कुटीमध्ये घुसलाय. मला तो परत द्या. गुरुमाता त्याला म्हणाल्या, इथून निघून जा, नाहीतर मी तुला भस्म करीन. आणि माझ्या कुटीमध्ये चोर कसा येईल? जा इथून. त्यानंतर दानव तिथून निघून जातो. गुरुमाता सूर्यभानांना विचारतात, तुम्हाला यश मिळालं का? राजा सूर्यभान उत्तर देतात, बस गुरुमा, मला 1 दिवस अजून द्या, नक्की यश मिळेल. गुरुमाता म्हणतात, ठीक आहे बाळा. दुसऱ्या बाजूला दानव आपल्या गुफेत परत जातो आणि गुफेत चंद्रप्रभाला मारहाण करत म्हणतो, माझ्या मागे गुफेत कोण येत होतं? कोण आहे जो माझ्या मृत्यूला आणून गुफेत येत आहे? आणि चंद्रप्रभा उत्तर देते, दानव राजा, आपण मला का मारताय? मला माहित नाही की कोण येत आहे किंवा जात आहे. मी इथे 7 कुलपांच्या आत बंदी आहे. दानव बकासूर म्हणतो, तुम्हाला शंका आहे का? जर कोणी येईल आणि गुफेची मजबूत सुरक्षा भेदेल तर तो माझ्यासाठी माझं भोजन होईल, आणि जर कोणीही आलं तर मी त्याला इथेच मारून खाईन. दानवच्या या बोलण्यावर चंद्रप्रभा म्हणते, माझा विश्वास नाही आहे. दानव हसत म्हणतो, चंद्रप्रभा ऐक, माझा काळ मला मारणारा अजून जन्माला आलेला नाही. 7 समुद्र पार करून वटवृक्षावर एक बगळ्याचा पिंजरा आहे. त्या पिंजरात एक बगळा बंद आहे, ज्याच्यात माझा जीव आहे. त्या पिंजऱ्याची सुरक्षा त्या वृक्षास लांब लटकलेला साप आणि बिच्छू करत आहेत. ते असताना त्या पिंजऱ्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, आणि कोणी त्या पिंजऱ्याला मिळवून त्या बगळ्याला मारलं तर बगळ्याचं जीवन भवऱ्यामध्ये रूपांतरित होईल आणि तो स्वर्गलोकात जाईल, आणि तिथून तो अमृताची थेंब आणून त्या बगळ्याच्या तोंडात टाकेल, ज्यामुळे तो जिवंत होईल आणि त्यामुळे मीही जिवंत होईल. म्हणूनच 7 समुद्र पार करणं कोणासाठी शक्य नाही. त्यामुळे चंद्रप्रभा काळजी करू नकोस, मला कोणीही मारू शकत नाही. इतकं सांगून दानव दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात भक्षणासाठी जातो. दानव निघून गेल्यावर राजा सूर्यभान गुफेत येतात. दानवाचा मृत्यू कसा होऊ शकतो हे ऐकून राजा खूप आनंदी होऊन ते जलदपणे परत गुरुमाताकडे जातात आणि सांगतात, गुरुमाता, दानवाच्या मृत्यूचे रहस्य सापडलाय. त्यांच्या मरणाची माहिती मिळाली आहे आणि त्या मृत्यूचे कारण सांगून ते राजाच्या पुढील कार्यासाठी चर्चा करत असतात. गुरुमाता म्हणतात, बाळा सूर्यभान, याबद्दल चिंता करू नकोस, मी तुमचं जाऊन येण्यासाठी व्यवस्था करते. गुरुमाता आपली कुटीच्या जवळ असलेल्या हंसांना आवाहन करतात. हंस कुटीच्या जवळ येतो आणि गुरुमाता त्याला विचारतात, तुम्ही सूर्यभानला आपल्या पाठीवर बसून 7 समुद्र पार नेण्याची तयारी करा. गुरुमाताच्या बोलण्यावर हंस म्हणाला, ठीक आहे मा, पण मला प्रत्येक समुद्र पार केल्यावर काहीतरी खायला हवं, नाहीतर मी दुसरा समुद्र पार करू शकणार नाही. गुरुमाता म्हणाल्या, ठीक आहे बाळा, मी तुझ्यासाठी व्यवस्था करते. मी तुझ्यासाठी लाडू तयार करते. गुरुमाता हंसासाठी मार्गावर खाण्यासाठी 14 लाडू तयार करतात. त्यानंतर सूर्यभानला सांगतात, बाळा, जाण्यापूर्वी मी जे सांगणार आहे ते नीट लक्षात ठेव, नाहीतर तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 14 लाडू आहेत. जेव्हा हंस समुद्र पार करेल तेव्हा त्याला एक एक लाडू देत जाऊन परत येताना देखील त्याला एक एक लाडू देत ये. दुसरी गोष्ट,
वटवृक्षावर साप आणि बिच्छू बगड्यांच्या पिंजऱ्याने रक्षण करत असतील. त्यांना चकमा देऊन पिंजरा उचलण्यासाठी तुला 3च संधी मिळतील. त्या पिंजऱ्यातून त्याला उचलून घेतल्याशिवाय तुला इथेच थांबायचं आहे. जर तू या 3 संधीत पिंजरा उचलू शकला नाहीस तर तुझे कार्य कधीही पूर्ण होणार नाही. पिंजरा उचलल्याशिवाय तू पुढे जाऊ शकणार नाहीस. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, असंच होईल. त्यानंतर राजा सूर्यबाण हंसाला एक लाडू देऊन त्याच्या पाठीवर बसले आणि म्हणाले, चला हंसराज, आपला प्रवास सुरू करूया. हंस सूर्यबाणाला आपल्या पाठीवर बसून उड्डाण करतो. जसं जसं समुद्र पार करत जात होते तसं तसं सूर्यबाण त्याला एक एक लाडू देत होता. अशा प्रकारे त्यांनी सर्व समुद्र पार केले आणि त्या वृक्षाच्या जवळ पोहोचले. थोडा विश्रांती घेऊन हंस सूर्यबाणाला पुन्हा आपल्या पाठीवर बसवून वृक्षाच्या भोवती उडायला लागला. इशारा मिळताच राजा सूर्यबाण त्यांच्या हात पिंजऱ्याकडे जातो, पण त्याच वेळी साप आणि बिच्छू फुंकार मारायला लागले आणि यावेळी राजा सूर्यबाणचा पहिला प्रयत्न हा वाया गेला. त्याचप्रमाणे एक चक्कर घालून हंसने पुन्हा इशारा दिला, पण यावेळी देखील राजा सूर्यबाण पिंजरा झाडातून खाली घेण्यात यशस्वी झाले नाहीत. हंस सूर्यबाणला म्हणाला, हे काय करत आहात? आता आपल्याजवळ एकच संधी राहिली आहे आणि जर तू पिंजरा तोडू शकला नाहीस तर सर्व मेहनत वाया जाईल. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे हंसराज, यावेळी मी पिंजरा तोडूनच राहीन. हंसने इशारा दिल्यानंतर राजा सूर्यबाणने साप बिच्छू यांना चकमा देत धाडस दाखवत बगड्याच्या पिंजऱ्याला तोडले आणि आनंदित होऊन हंसाला म्हणाले, चला हंसराज, आपलं काम पूर्ण झाले आहे, आता परत जाऊया. हंसाने लगेच उड्डाण घेत परत जाण्यासाठी प्रारंभ केला. हंसने एक समुद्र पार केला, 2 समुद्र पार केले आणि या प्रकारे एक एक करून 6 समुद्र पार झाले. नंतर 7वा आणि अखेरचा समुद्र पार करत असताना हंसला एक लाडू लवकर देण्याच्या धडपडीत एक लाडू समुद्रात पडले. हंसराज म्हणाले, राजन, मला लाडू द्या, लाडू खायला द्या. राजन, माझी शक्ती कमी होत आहे, आपण समुद्रात पडण्यापूर्वी मला लाडू द्या. राजा सूर्यबाण म्हणाले, हंसराज, लाडू तर समुद्रात गेला. राजा सूर्यबाण मोठ्या अडचणीत फसले होते. ते कसे हंसराजला लाडू आणून देणार? जर त्याला लाडू नाही मिळाला तर घराचे दार जवळ येऊन देखील सर्व युद्ध जिंकूनही ते समुद्रात बुडून मरणार होते. राजा विचार करत होते, नाही नाही, मी असे होऊ देणार नाही. अशा विचाराने राजा सूर्यबाणने आपली कट्यार काढली आणि लाडू जितका मोठा होता तितके मांस कापून लाडू तयार केला आणि हंसराजला खायला दिला. हंसराजने अखेरचा समुद्र पार केला. समुद्र पार केल्यावर हंसराजा सूर्यबाणला आपल्या पाठीवर घेऊन गुरुमाता यांच्या कुटियाकडे पोहोचला. हंस सूर्यबाणला उतरायचा इशारा करताच सूर्यबाण पाठीवरून उतरले आणि अडखडत गुरुमाता यांच्या कुटियाकडे जात होते. राजाला अडखडताना पाहून हंस म्हणाला, राजन, तुम्ही अडखडत का चालत आहात? त्यावर राजा सूर्यबाणला लाडूचा सगळा प्रसंग हंसाला सांगावा लागला. राजा सूर्यबाणचे शब्द ऐकून हंस गहिवरला आणि म्हणाला, राजन, आपण काय केले? परंतु कार्याच्या हेतूने आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही. आज आपण मला आपला ऋणी बनवलाय, तरी आपले जे काम बाकी आहे त्यात मी आपली पूर्ण मदत करेन. दोघे आश्रमात सुखाने परतल्यानंतर गुरुमाता सूर्यबाणाला म्हणाल्या, बाळा, ज्यासाठी तुम्ही गेले होते ते काम पूर्ण झालं का? बगळ्याच्या पिंजऱ्याला दाखवून सूर्यबाण म्हणाले, मा, हे पा, हाच तो बगळ्याचा पिंजरा. गुरुमाता, आता तुम्ही सांगू शकता की याचे काय करायचं? हे पाहून गुरुमाता म्हणाल्या, बाळा, हा बगळा नाही, हे त्या दानवाचे जीवन आहे. त्याच्या मरणानेच दानवाचे मरण होईल. हे ऐकून राजा सूर्यबाणने बगळ्याच्या एका पंखाला तुडवले. बगळ्याचा एक पंख तुटल्यावर जंगलात शिकार करत असलेल्या बकासूरचा एक हात तुटला. हात तुटल्यानंतर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या धोका लक्षात घेऊन तो तेथून धावत गेला. नंतर सूर्यबाणने बगळ्याच्या दुसऱ्या पंखाला तुडवले, त्यामुळे दानवाचा दुसरा हात देखील तुटला. दोन्ही हात तुटल्यानंतर दानव धावत कुटियाकडे येत असताना गुरुमातांना दिसला. गुरुमाता राजा सूर्यबाणला म्हणाल्या, पहा बेटा, तो दानव तुमच्याकडे धावत येतोय, त्याला थांबवा. यावर सूर्यबाणने बगळ्याचा एक पाय तोडला, त्यामुळे दानवाचा एक पाय तुटला आणि तो लंगडत पुढे येऊ लागला. त्यानंतर राजा सूर्यबाणने बगळ्याचा दुसरा पाय देखील तोडला, ज्यामुळे दानवाच्या दुसऱ्या पायातही दुखापत झाली आणि तो खाली पडला. पण तरीही तो लुळत सूर्यबाणच्या दिशेने येत होता. गुरुमाता म्हणाल्या, बेटा सूर्यबाण, हा राक्षस असूनही तुमच्याकडे लुळत येत आहे. तो मरल्याशिवाय तुमच्यासाठी धोका बनत राहील, त्याला नष्ट करा. गुरुमाता यांच्या आज्ञेनुसार सूर्यबाणने बगळ्याचा गळा मोडला आणि त्याला फेकून दिले, ज्यामुळे बगळा मरण पावला. आणि बगळ्याच्या मरणानंतर
बगळ्याचा जीव त्याच्या शरीरातून बाहेर पडून भवरा बनला आणि स्वर्गात गेला. स्वर्ग लोकात जाऊन त्याने आपल्या तोंडात अमृताचा एक थेंब भरला आणि तो बगळ्याच्या तोंडात घातला, ज्यामुळे तो पुन्हा जिवंत झाला. पण स्वर्गातून अमृत घेऊन परत येणारा भवरा हंसराजने पकडला आणि त्याला चोच मारून खाऊन टाकले. दानवाचा अंत झाला. दानवाच्या मरणानंतर त्याचे शैतानी साम्राज्य संपले. त्याची गुफेतील सर्व दरवाजे आपोआप उघडले. गुरुमाता यांच्या आज्ञेनुसार राजा सूर्यबाण गुफेमध्ये गेला आणि चंद्रप्रभाशी बोलला, चला बेटी, आज तुमचा वनवास संपलाय. चंद्रप्रभा गुफेतून बाहेर येत असताना तिने गुफेच्या दाराजवळ ठेवलेले पुतळे पाहिले आणि विचारले, महोदय, हे पुतळे कोणाचे आहेत? राजा सूर्यबाण म्हणाले, बेटी, हे 7 पुतळे आहेत. हे सर्व तुमचे पती आणि तुमचे जेठ आहेत, ज्यांना या दानवाने दगडाचे बनवले होते. त्यामुळे ते तुमच्याकडे परत आले नाहीत. राजा सूर्यबाणाचे बोलणे ऐकून चंद्रप्रभा रडू लागली. राजा सूर्यबाण तिला शांत करत म्हणाले, नाही बेटी, ही रडण्याची वेळ नाही आहे. मला थोडा वेळ द्या. असे म्हणतच चंद्रप्रभा शांत झाली. राजा सूर्यबाणने त्याच्याजवळ असलेल्या चंडीच्या अमृताच्या घड्यातून काही थेंब अमृताची काढली आणि ती 7ही पुतळ्यांवर ओतली. त्यानंतर 7ही पुतळे जीवित झाले आणि ते राजा सूर्यबाणाच्या चरणांमध्ये पडले आणि म्हणाले, प्रभू, आज तुम्ही आम्हाला नवीन जीवन दिलंय. तुम्हीच आमचे देवता आहात. आता आम्ही तुमच्या संरक्षणाखालीच चालू. आणि राजा सूर्यबाणने चंद्रप्रभा आणि 7ही भाऊ आपल्या सोबत घेतले आणि गुरुमाताकडे जाऊन त्यांच्याकडून परवानगी मागितली. राजा सूर्यबाण म्हणाले, गुरुमाता, आम्हाला इथे हसतमुख जाण्याची परवानगी द्या. त्यानंतर गुरुमाता यांनी सर्वांना जाण्याची परवानगी दिली. राजा सूर्यबाणने सर्वांना सोबत घेत आपल्या राजधानी सूर्यपूरकडे त्या ब्राह्मणीच्या समोर आले, जी आपल्या मुलांच्या वियोगात रडत रडत अंधी होऊन गेली होती. राजा सूर्यबाण म्हणाले, मा, तुमचे मुलं आणि तुमची सून चंद्रप्रभा तुमच्या समोर उभी आहे. हे ऐकून ती वृद्ध ब्राह्मणी गहिऱ्या दुःखात म्हणाली, अरे मूर्ख, तू कोण आहेस, जो माझ्या अंध्या आणि दुःखी मनाच्या मखोल करत आहेस? तुम्ही माझ्या दुःखांची मजाक करत आहेस, हे काय? राजा सूर्यबाण उत्तरले, नाही मा, मी तुझ्या दुःखाचा मखोल करत नाही. खरंच तुमचे मुलं आणि सून आमच्या समोर उभे आहेत. हे ऐकून ब्राह्मणी म्हणाली, माझ्या समोर कोण आहे ते मला माहीत नाही, पण मी इतकं खात्रीने सांगू शकते की एक दिवस जेव्हा माझे मुलं आणि सून माझ्या समोर येतील, तेव्हा माझ्या अंध्या डोळ्यांमध्ये पुन्हा रोशनी येईल आणि माझ्या डोळ्यांची चमक परत येईल. राजा सूर्यबाण म्हणाले, ठीक आहे मा, तुझा विश्वास इतका मजबूत आहे तर प्रभूच्या नावाने आपले डोळे उघड आणि पहा. ब्राह्मणीने थोडा विश्वास घेत डोळे बंद केले आणि प्रभूच्या नावाचा जप केला. नंतर डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यात पुन्हा चमक आणि रोशनी परत आली. त्यानंतर ती ब्राह्मणी आपल्या मुलांना आणि सुनेला पाहून अत्यंत आनंदित झाली. ती राजा सूर्यबाणच्या पायाशी पडली आणि म्हणाली, मी एक जुनी आणि दुःखी आई आहे. हे ऐकून राजा सूर्यबाणने तिला उचलून आपल्याजवळ घट्ट धरले आणि म्हणाले, मा, तुझ्या पायात आमचे स्थान आहे आणि माझ्या पायात नाही. म्हणून आईचे स्थान मुलांच्या हृदयात असते, मुलाचं स्थान आईच्या चरणात असतो. परमेश्वराचा लाख लाख आभार आहे की त्याने माझ्या वचनाची आणि तुझ्या विश्वासाची रक्षा केली. नंतर ब्राह्मणीने आपल्या 7 मुलांना आणि सुनांना आपल्या गळ्यात घातले आणि त्यांच्या कुटुंबात सर्वांनी आनंदाने आणि एकजूट होऊन जीवन व्यतीत केले. ती वृद्ध ब्राह्मणी राजा सूर्यबाणाला वारंवार आशीर्वाद देत आपल्या मुलांसोबत आणि सुनेसोबत सूर्यपूर नगरीत आनंदाने जीवन जगत होती. मित्रांनो, या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर जीवनात कधीच तुम्ही दुःखी राहणार नाही. लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, आजची सुंदर गोष्ट. एका काळी जंगलात एक कावळा आणि कावळीने या जोडप्याने आपलं घर बांधून राहणं सुरू केलं होतं. हे दोघं पती पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि एकमेकांचा आदर करत होते. त्यांच्या जीवनात कोणतेही दुःख नव्हते. एक दिवस कावळीने आपल्या पती कावळ्याला सांगते, अहो, देवाचं जीवन किती सुखी आहे, किती आरामदायक आहे. त्यांना फक्त या सृष्टीचं पालन करायचं असतं आणि ते बसूनच सृष्टी चालवत असतात. त्यांना मेहनत करावी लागत नाही आणि त्यांना त्यांच्या भक्ताकडून चांगले भोग मिळतात. त्यांना उत्तम पक्वानं मिळतात. दुसरीकडे आपलं जीवन किती कठीण आहे. आपल्याला रोज दाणं आणि पाणी आणण्यासाठी जंगलात जावं लागतं. यावर कावळा सांगतो, प्रिय, असं नाही आहे. देवाचं काम खूप कठीण आहे. त्यानं सृष्टी चालवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यातून तुम्हाला माझं म्हणणं समजेल. आता कावळा आपली गोष्ट सुरू करतो. प्रिय, एका गावाची गोष्ट आहे. त्या गावात देव शिवांचं एक अतिशय सुंदर मंदिर होतं. त्या मंदिराची देखभाल करण्यासाठी गावातील एक गरीब आणि दुःखी माणूस सेवक म्हणून काम करत होता.
तो रोज सकाळी आणि संध्याकाळी मंदिराची साफसफाई करायचा आणि स्नान व ध्यान केल्यानंतर देवाची पूजा अर्चना करत होता. त्याला मंदिरात येणाऱ्या श्रद्धाळूंनी दिलेली काही दान दक्षिणा मिळवून तो आपलं कुटुंब सांभाळत होता. मंदिरात काम करत असताना त्याने आपल्या जीवनातील असंख्य तक्रारी देवाच्या मूर्तीसमोर उभं राहून व्यक्त केल्या. कधी घरातील समस्या, कधी कुटुंबातील, तर कधी दुनियादारीच्या गोष्टी. कावळा पुढे कावडिनीला सांगतो, प्रिये, एक दिवस तो भक्त देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून त्याचं दुःख व्यक्त करत होता. हे देवा, तुझं जीवन किती आरामदायक आहे. तू तर मंदिरात एका ठिकाणी शांतपणे उभा राहून लोकांच्या प्रार्थना ऐकतोस. लोक तुला लाडू, प्रसाद आणि मिष्टान्न अर्पण करतात. त्यांचं असंख्य प्रकारचं खाणं तुला याच ठिकाणी मिळतं. तुझं जीवन किती सोपं आहे आणि माझं जीवन किती कठीण आहे. मला रोज कष्ट करून 2 वेळचं जेवण मिळवायला लागतं आणि हे पापी लोक बिंदासपणे वाईट कर्म करत असतात आणि तरीही त्यांचं जीवन सोपं आहे. हे देवा, जर माझं जीवन तुझ्याप्रमाणे असतं तर माझं जीवन किती सुखी आणि आनंदी होईल. मित्रांनो, या भक्ताच्या अशा शोकपूर्ण शब्दांना ऐकून देव त्यांच्या मूर्तीतून बाहेर प्रकट झाले आणि म्हणाले, पुत्र, तू चुकीचं विचारतो आहेस. जोपर्यंत तुला दुसऱ्याचं जीवन आणि त्यांचे कष्ट दिसत नाही तोपर्यंत तुला त्यांचे खरे स्वरूप कधी समजत नाही. दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर तो तुला खूप सोपा आणि सुखी दिसतो, पण त्याच्या खऱ्या जीवनाचं तुम्हाला कधीच ज्ञान होत नाही. माझं जीवन इतकं सोपं नाही. मला खूपच गोष्टींचं नियोजन करावं लागतं आणि अनेक चिंता असतात. काही लोक दुसऱ्याला दुखावतात, काही पीडितांना पीडित करतात. त्यामुळे त्यांना मदत करणं आणि त्यांची रक्षा करणं हे माझं काम आहे. हे सर्व समजल्यावर तुम्हाला जाणवेल की देव होणं किती कठीण आहे. जसा एक पिता आपल्या मुलांसाठी आपल्या कर्तव्याचे पालन करतो, त्यांचे दुःख, सुख, चांगले वाईट यांचा विचार करतो, त्याचप्रमाणे मला सुद्धा तुमचं ध्यान ठेवावं लागतं आणि इतक्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार करणे सोपं नाहीये, असं देव म्हणाले. देवाच्या या वचनानंतर भक्त म्हणाला, हे देवा, हे तुम्ही काय सांगत आहात? तुमचं काम खरंच सोपं आहे. जसं तुम्ही दिवसभर उभे राहता तसंच मी सुद्धा उभा राहू शकतो. यामध्ये काहीही मोठं नाहीये. देव म्हणाले, पुत्र, मी पुन्हा सांगतो, तू हे करू शकणार नाहीस. माझ्या कामासाठी खूप संयमाची आवश्यकता असते आणि मनुष्यात इतका संयम नसतो की तो परिणाम होईपर्यंत थांबून राहू शकेल. माणसामध्ये एक कमी असते, तो थोडं सुख मिळवून घमंड करतो आणि जरा काही दुःख आलं की तो तुटून पडतो. तो त्याच्या संयमावर ठाम राहू शकत नाही. भक्त म्हणाला, बरं, जर असं असेल तर मला एक दिवस तुमचं जीवन जगू द्या. मी तुमचं काम त्याच पद्धतीने करतो. कावळा पुढे सांगतो, प्रिये, देवाने त्याला खूप समजावलं, पण तो जिद्दी होता. त्याने देवाची एकही गोष्ट ऐकली नाही. देव म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक दिवस माझं जीवन जगण्यासाठी देतो. काही लोकांवर उपदेशाचा प्रभाव पडत नाही. त्यांना जगाच्या ठोकरा खाल्ल्यावरच योग्य मार्ग मिळतो. देव म्हणाले, पुत्र, ठीक आहे, एक दिवसासाठी मी तुला माझ्या स्थानावर ठेवतो आणि पाहतो की तू माझं काम कसं करतोस. पण माझं जीवन जगण्यासाठी तुला काही अटी मानाव्या लागतील. भक्त म्हणाला, हे देवा, मी तुमच्या सर्व अटी मान्य करतो. कृपया सांगा त्याचं काय अटी आहेत. आणि देव म्हणाले, पुत्र, ध्यान देऊन ऐक. मंदिरात रोज अनेक लोक येतील आणि जातील. त्यात चांगले लोक सुद्धा असतील आणि वाईट लोक सुद्धा असतील, कारण देवावर सर्वांचा अधिकार असतो. जर एका पित्याचा मुलगा निकामी झाला तर तो पिता तो मुलगा आपला मुलगा मानणार नाही का? असं चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे मुलगे आहेत, पण त्यांना आम्ही त्यांच्या कर्मानुसारच परिणाम देतो. पुत्र, जेव्हा तू देव बनून माझ्या स्थानावर उभं राहशील तेव्हा चांगले लोक पण येतील आणि वाईट लोक पण येतील. त्यावेळी तुला शांतपणे त्यांची गोष्ट ऐकून त्यांचे कर्म पाहावे लागेल. तुला आपल्या वतीने काहीही बोलता येणार नाही, कितीही काही झाले तरी. म्हणून भक्त म्हणाला, ठीक आहे देवा, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. मित्रांनो, आता देव शिवणे त्या भक्ताकडून एक दिवसासाठी जीवन बदलवले. एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत विराजमान केले आणि स्वतः सेवक बनून मंदिराची सेवा करण्यास सुरुवात केली. मित्रांनो, काही वेळ निघाल्यानंतर काय होतं तर नगरातील एक धनी सेठ त्या मंदिरात माथा टेकायला येतो. तो देवाला प्रणाम करत म्हणतो, हे देवा, मी करोडो रुपये खर्च करून एक मोठा कारखाना बांधलाय. कृपया मला असा आशीर्वाद द्या की माझा कारखाना जलद चालू होईल आणि मी त्याच्याद्वारे भरपूर पैसे कमावू. मित्रांनो, सेठ त्याची प्रार्थना करून माथा टेकण्यासाठी खाली बघतो आणि त्याच्या खिशातून पैशांचं भरलेलं पाकिट खाली पडतं. त्याला पाकिट दिसत नाही आणि तो उठून निघून जातो. त्याच वेळी मूर्तीत विराजमान असलेला देव बनलेला भक्त हे सर्व पाहत होता. त्याला दिसलं की सेठचं पाकिट इथे पडलेलं आहे
एक वेळ त्याच्या मनात आलं की मी सेठला आवाज देऊन सांगू की त्याचं पाकिट इथेच पडलेलं आहे, पण त्याला देवाची शर्त आठवली की चांगलं असो किंवा वाईट तुला काहीही बोलता येणार नाही, फक्त पाहत राहायचं. आणि म्हणून देव बनलेला तो भक्त चुपचाप ते सगळं काही पाहत राहिला. मित्रांनो, त्याच वेळी एक अत्यंत गरीब माणूस मंदिरात येतो. तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून म्हणतो, हे देवा, मी फार गरीब आहे. या गरीब जीवनात मी मोठ्या दुःखात आहे. मला कुटुंबाचं पोट भरावं लागेल, पण पैसा नाही. घरात आई आजारी आहे, तिच्या इलाजासाठी पैसे नाहीत. मी कसं पुढे जाऊ आणि जीवन कसं चालवू काही समजत नाही. आज माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत. याच्याने ना तर एक वेळचं अन्न मिळेल, ना आईच्या उपचारांचा खर्च करू शकतो. कृपया काही दया करा आणि माझ्या गरजा पूर्ण करा. मित्रांनो, तो गरीब माणूस मंदिरातून बाहेर जात असताना त्याचं लक्ष त्या पाकिटावर पडतं. त्यानं लगेच पाकिट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून आनंदित झाला. तो मनात देवाचं धन्यवाद देत होता, हे देवा, आपण किती महान आहात. आपली प्रार्थना इतक्या लवकर ऐकली. या पैशांनी आता मी माझ्या कुटुंबाशी अन्नाची व्यवस्था करेल आणि आईचा इलाज करेल. मित्रांनो, देव बनलेला भक्त विचार करू लागला, हे पाकिट तर त्या श्रीमंत सेठचं आहे आणि हा गरीब माणूस ते उचलून घेऊन जात आहे. एक वेळ त्याच्या मनात आलं की आवाज देऊन त्या गरीब माणसाला सांगून की हे पाकिट तुझं नाहीये, ते सेठचं आहे, जो तो उचलून नेत आहे. मित्रांनो, पण त्याच वेळी त्याला देवाची ती शर्त आठवली की देवाने त्याला बोलवण्यापासून थांबवले आहे. त्यामुळे तो चुपचाप शांतपणे उभा राहिला. आता काही वेळानंतर एक तिसरा व्यक्ती मंदिरात आला. मित्रांनो, तो तिसरा व्यक्ती एक सैनिक होता, जो पुढच्या दिवशी आपल्या राज्याच्या युद्धावर जात होता. तो मंदिरात आला आणि देवाकडून त्याच्या प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होता की त्याची यात्रा सुखकर जाऊन तो सुरक्षितपणे घरी परत येईल. तो सैनिक प्रार्थना करत असतानाच ते व्यापारी त्याच्या काही लोकांसोबत मंदिरात आले, जिने त्याचे पाकिट मंदिरात सोडले होते. आता शेठच्या सांगण्यावरून सेठचे लोक त्या सैनिकाला पकडून बाहेर घेऊन जात होते. ही गोष्ट देव बनलेल्या भक्ताला चांगलीच वाईट वाटली, कारण तो सैनिक पूर्णपणे निरपराध होता आणि पाकिट तर त्या गरीब माणसाने उचललेलं होतं. देव बनलेला भक्त देवाच्या शर्तानुसार शांत राहू इच्छित होता, कारण देवाने त्याला बोलण्यापासून थांबवले होते. पण त्याला त्या अन्यायाला मौन ठेवून पाहायचं नव्हतं. त्याला कळत होतं की त्याच्या चूप राहण्याचा अर्थ एक निरपराध व्यक्तीला नक्कीच आज शिक्षा होईल. आणि म्हणून मित्रांनो, त्याला थांबवता आलं नाही. तो म्हणाला, हे सेठ, तुझं पाकिट या व्यक्तीने चोरी केलं नाही. तुझं पाकिट मंदिरातून आधी एक गरीब माणूस चोरून नेलाय आणि मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. मित्रांनो, आता सेठ आणि त्याच्या लोकांना देवाच्या शब्दांना काम आणावे. तेव्हा त्यांनी लगेच सैनिकाला सोडून दिलं आणि त्या गरीब माणसाला पकडून आणलं. त्याचं पाकिट त्याच्यापासून काढून घेतलं. तो बेचारा फार निराश झाला. त्यानंतर जेव्हा एक दिवस पूर्ण झाला तेव्हा देव मंदिरात आले आणि देव बनलेला भक्त त्याने पूर्ण दिवसाची घटना देवाला सांगितली आणि अभिमानाने म्हणला, हे देवा, आज मी एका सैनिकावर होणाऱ्या अन्यायाला थांबवले आणि तुम्ही पाहिलं, एक दिवस देव बनवून मी किती महत्त्वपूर्ण काम केलं. देवाची गोष्ट ऐकून ते म्हणाले, बेटा, तू न्याय केला नाही, तू अन्याय केला आहेस. तू त्या गरीब माणसाला पकडून त्याच्या कुटुंबाच्या तोंडून जेवणाचा घास काढलायस, त्याच्या आजारी आईचा उपचार थांबवलायस. हा तू मोठा अन्याय केलायस. त्या सेठचे पाप कर्म केले होते. त्याने गरिबांचे नुकसान करून करोडो रुपये कमावले होते. त्याचं पाकिट गहाळ झाला आणि तरी काहीतरी गरिबांचं भलं होते आणि सेठच्या पापांमध्ये कमी होते. म्हणून तू त्या सैनिकाला वाचवून एक मोठा अन्याय केलायस. तो सैनिक आपल्या राज्याच्या युद्धाला जात होता आणि त्या युद्धात किती निर्दोष माणसं मरण पावणार होती. तू त्याला वाचवून अन्याय केलायस. भक्ताला देवाची गोष्ट ऐकून खूप पश्चाताप झाला. तो म्हणाला, हे देवा, मी फक्त तेच पाहिलं जे माझ्या समोर होतं, पण त्याच्या मागील सत्यापासून मी अन्य भिन्न होतो. आपले योग्य कार्य करण्यासाठी मी अशा अन्यायासमोर कसे वागावे हे मी शिकलो. भक्त पुढे म्हणाला, देवा, जगात आपल्याला फक्त तुम्हीच चालवू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूला व्यवस्थित पाहू शकता. तुमचे काम नेहमीच योग्य असते, परंतु आम्ही चुकीचे आहोत, कारण आम्हाला जीवनाची खरी वास्तविकता समजत नाही. जेव्हा आमच्यावर काही चुकीचे घडतं किंवा जे आमच्या इच्छेनुसार होत नाही, तेव्हा आम्ही आपलं धैर्य गमावून तुम्हाला दोष देऊ लागतो. परंतु त्या चुकीच्या घटनांमध्येही देवाची काही योजना असते, जी पुढे आपल्यासाठी चांगली ठरू शकते. समजून घ्या की आपल्याला प्रत्येक कार्याच्या परिणामावर गंभीरतेने विचार करावा लागतो आणि जर आपल्या इच्छेनुसार काही होत नसेल तर त्यामध्ये देवाची इच्छा आहे हे समजून घ्या. मित्रांनो, आता कावळा आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगतो आणि तिला ही गोष्ट खूप आवडते. हेच सांगून आपली आजची गोष्ट संपवतो.
मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.